शक्तीला जसं संपवलंय ना चिटकोबानी, त्या शिवाचा काटाही व्यवस्थित बाजूला काढावा लागेल. चिटकोबाच्या मदतीनं त्यालाही संपवायचंय. संपवायचं तर आहेच, पण मगाशी जेव्हा तो आला होता ना तेव्हाच मला खरं वाटलं होतं की त्याच्या नरडीचा घोड घ्यावा, नाहीतर त्याच्या डोक्यात त्यात टाकून त्याला एकदाच संपवून टाकावं. पण तसं करता नाही आलं मला. का? त्याच्यासोबतच ते मूर्ख पंटर होते ना आणि ती पायाळू वांग, म्हणून जरा स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि स्वतःला असं शांत केलं. म्हटलं नाही, थांब भद्रा थांब. नाही नाही नाही, बरं झालं तू कंट्रोल ठेवलास तर खूप छान केलं. असंच करत जा मध्ये मध्ये. नाही काय, नाहीतर प्रकरण आपल्यावरच छेकेल. पण कसं आहे भद्रा, चिटकोबानी शक्तीचा बंदोबस्त केला, शिवाचाही बंदोबस्त करणार तो. त्याला करू दे ना काय करायचंय. आपण फक्त उद्याची वाट बघायची. एकदा का त्या शक्तीच्या चिंधड्या उडाल्या की आपण मोठं ग्रँड सेलिब्रेशन करूया. डन. छान गप्पा मारत बसलो होतो रे आम्ही. ते बघ ना, ते मनापासून अरेंज केलं होतं शक्तीने सगळं. स्वतःच्या हाताने सगळं सजवलं होतं तिने. का नाही लक्ष दिलं मी? का कॉलवर बोलत बसलो मी? का नाही प्रोटेक्ट करू शकलो तिला मी? का नाही करू शकलो मी? का नाही करू शकलो? नाही हे बाबा, तुला काय माहिती होतं का हे असं घडणार ते? अरे का तरच करून घेतोय स्वतःला. हे बघ, तुझी काय बी चूक नाही या सगळ्यात. माझीच चूक आहे वस्त्र्या, माझीच चूक होती. काय गरज होती मला कॉल उचलायची? मी नसता उचलला ना कॉल, हे सगळं नसतं घडलं. अगं माहिती, मी आणि शक्ती डेटवर आलो होतो ना नंद्या. पण डेटवर आल्यावर कोणी कॉल उचलतं का कामाचा? शिवा अरे काय करतोय? शिवा अरे स्वतःला दोष देऊ नकोस. हे बघ, ह्यात तुझी काही चूक नाहीये. जे घडायचं होतं ना ते घडलंय. शिवा हे बघ, शक्तीसाठी तू किती प्रोटेक्टिव्ह आहेस ना हे काय आम्हाला माहित नाहीये का? त्यामुळे तुझ्यामुळे ती गायब झालीये ना हा विचार आधी डोक्यातून काढून टाक आणि तिला शोधण्यासाठी काय काय करता येईल ना याचा विचार कर. आणि आम्ही सगळे आहोत ना, आपण शोधून काढू शक्तीला. श्रद्धा मॅडम बोलतात ते अगदी बरोबर आहे. शेठ, तू तसा कसलास तर अम्माने आपण कोण सावरणार? हे बघ, आपण पोलिसात तक्रार केली आहे ना आणि प्रिन्स सर स्वतः या सगळ्या जातीने लक्ष देत आहेत. तू बघ 24 तासात शक्ती सापडते की नाही ते. आई जगदंबा आदिशक्ती तिच्या पाठीशी आहे. तू 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 घरी जा आणि आराम कर. हो चल चल. मी नाही जाणार कुठे. मी तिकडे जा. ए जास्त नाटक नको आहेत तुझी. तू बाहेर कुठे बी जाणार नाहीस, आता डायरेक्ट घरी जाणार आहे. चल चल. हे बघ ऐक आमचं. मी सांगतोय ना, ऐका ना माझं. माझी नका काळजी करून. मला जरा माझा वेळ द्या बस. मला बसू द्या इथे थोडा. मी काही नाही करत. मी कुठे जात नाही. मी थोडं बस. मी येईन नंतर घरी. तुम्ही जा जा. मला बसू द्या इथे. जा.
शंभू महादेवा, कसली एवढी परीक्षा घेतोय शक्तीची? काय एवढा मोठा गुन्हा केलाय तिने की संकटावर संकट पाठलाग करताय तिचा? मान्य, ती याआधी अजिबात तुला मानत नव्हती, तिचा तुझ्यावर अजिबात विश्वास नव्हता. अरे पण आता कुठे मानायला लागली होती ती तुला? मग का नाही पाठीशी उभा राहिलास तिच्या? शंभू महादेवा, मी आजवर कधीच तुझ्याशी भांडलो नाही, कधी तुझ्यावर रागावलो नाही, पण आज तुझ्याकडे भीक मागतो. माझ्या शक्तीसाठी, माझ्या प्रेमासाठी माझी शक्ती मला परत मिळू दे, माझं प्रेम मला परत मिळू दे महादेवा. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय, मला तिची सवय झाली. शंभू महादेवा, मला शक्ती परत मिळू दे, माझी शक्ती मला परत मिळू दे महादेवा. शिवा, शिवा कुठे आहे तू? शिवा, शिवा माझी इथून सुटका कर. शिवा, शिवा कुठे आहे तू? शक्ती, शिवा, शक्ती, शक्ती, दगड. आणि मी हा दगड का फोडतोय? शंभू महादेवा, तू मला कसले संकेत देतोयस का? मला काही सांगू पाहतोयस? श्रद्धा, काय झालं? नंदू बस जरा. अरे काय झालं? श्रद्धा, शक्ती सापडली ना? बाहेर थांबली का? बाहेर का थांबली? ती आत का नाही आली? अम्मा मावशी, शक्ती नाही सापडली. शक्ती नाही सापडली? काय बोलतेस तू श्रद्धा? कळतंय का तुला? अयो, तुम्ही आहे ना तिला नीट शोधलंच नाहीये बघ. तुम्ही तिच्या बाकीच्या मैत्रिणींकडे गेला होतात का? त्यांच्या घरी पाहिलं का ती आहे का? देवळात जाऊन बघितलं? नाहीतर ती मागच्या वेळी कशी रस्त्यावर पडली होती बघ, आणि तिला चक्कर आली असेल, तशीच कुठेतरी पडली असणार बघ, आणि कोणीतरी ना तिला दवाखान्यात दाखल केलं असणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिघं दवाखाना नाहीतर हॉस्पिटल पिंजून काढा बघा. नाहीतर मी एक काम करते, मी येते तुमच्या बरोबर. आपण श्रद्धा, शक्ती अशी कशी काय गायब होईल म्हणते मी. तुम्ही नीट शोधलं नाही बघा तिला. तू शांत हो. ए बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाहीये शक्तीला. शक्ती सापडेल, नक्की सापडेल. आणि आम्ही आहोत ना, आम्ही शोधतोय. हे बघ, शहरातला कोपरा पिंजून काढू आम्ही. शक्ती सापडेल. आम्हा आप्पा, अहो आम्ही ना प्रिन्स सरकार आणि वहिनी साहेबांच्या पण कानावर घातलंय सगळं. अहो त्यांची लय ओळख आहे शहरात आणि शहराच्या बाहेर बी. तुम्हाला सांगतो, त्यांच्या पावरनी त्या शक्ती मॅडमना शोधून काढणारच. तुम्ही नका नका अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो शिवा शेठ पण शांत बसलेला नाही हो अप्पा. अहो का शहर पालता घालेल तो, आणि शक्ती मॅडमना घरी घेऊन येईल. विश्वास ठेवा माझ्यावरती, प्रेमासाठी ना काही करू शकतो तो. प्रेमासाठी म्हणजे? आम्हा मावशी, अगं शक्ती आणि शिवाची फार घट्ट मैत्री आहे ना, मैत्रीच्या प्रेमा खातर असं म्हणायचं होतं त्याला. बरोबर आहे. म्हणजे आमच्या नंद्याला ना मॅडम म्हणतात ना, तेच म्हणायचं होतं. हो ना नंद्या? मैत्रीतलं प्रेम. हा, मैत्रीतलं प्रेम. हा ना भावा. नाही रे. अरे आता अम्मा आणि अप्पापासून काय लपवाछपी करायची रे? अम्मा, अप्पा, शिवाचं आणि शक्तीचं एकमेकांवर प्रेम आहे. ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आणि शिवा आणि शक्ती म्हणजे जणू शंभू महादेव आणि माता पार्वतीचं रूप आहे तो. त्या दोघांना ना कुणीच वेगळं करू शकत नाही. आणि माझा शिवा शेठ आहे ना, त्याचं हरवलेलं प्रेम परत आणल्याशिवाय घरी येणार नाही. बघाच तुम्ही. शिवा आणि शक्ती प्रेम? हो अप्पा, प्रेम.
आहे मी दुष्ट, रक्त माझं खाद्य. आला जर कोणी आडवा, करतो मी त्याला नष्ट. चंड चुंड चक्रव्यूह, अंग अंग चर्चरम, काळ रात्री छळनेत्री, अग्निकुंड मंतरम. बस कसले झटके बसतात मला. शिवा, आई आदिशक्ती मला माफ कर, पण माझ्या शक्ती पुढे आता मी तुला घाबरणार नाही. माझ्या शक्तीने कुणाचं काय वाईट केलंय म्हणते मी, तुझं तर नाहीच नाही. हा मला माहितीये, तिला तुझं अस्तित्व मान्य नव्हतं, पण शिवाला भेटल्यानंतर ती हळूहळू तुझं अस्तित्व मान्य करू लागली होती, तुझी भक्ती करू लागली होती, तुला पूजू लागली होती. आणि तू काय केलंस? तिला एवढ्या मोठ्या संकटात टाकलंस. तिच्या बाबतीत संकटांची मालिका संपतच नाहीये बघ. काय? उत्तर दे मला, उत्तर. माझ्या शक्तीने कधी कुणाचं वाईट चिंतलं नसतं, कधी कुणाशी लबाडी केली नसते. नेहमी सत्याच्या वाटेने चालणाऱ्या माझ्या शक्तीला कुणी गायब केलंय? सांग आई, कुणी गायब केलंय? देवी आदिशक्ती, मी शक्तीची आई तुला सांगतेय, माझ्या पोरीच्या रक्षणासाठी तुझं अस्तित्व सिद्ध कर. तुझं अस्तित्व सिद्ध कर आई. पदर पसरते मी, ऐक माझं. आता बस झालं, खूप अश्रू ढाळले मी तुझ्या समोर, पण तुला या माऊलीची दया येत नाही का ग? मला माहित आहे, शक्तीची जन्मदात्री नाहीये मी, ती माझी पोटची मुलगी नाहीये, पण माझ्या काळजाचा तुकडा असते ग शक्ती. माझा जीव आहे शक्ती. अगदी एवढीशी होती ना तेव्हा भेटली होती आम्हाला, तेव्हापासून कधीच तिला नजरेआड केलं नाहीये बघ मी. घरून शाळेत गेली तर शाळेतून परत येईपर्यंत माझा डोळा तिच्या वाटेवर असायचा. आणि आता माझा काळजाचा तुकडा गायब झालाय हे ऐकल्यावर माझी काय अवस्था झाली आहे तुला दिसतंय ना आई? आई, तुला या माऊलीची दया येत नाही का ग? तू पण आई असतेस ना, जगाची आई, जगदात्री. तुझं मातृत्व जाग कर, जागी हो आई, जागी हो. तुझ्यातली शक्ती, तुझ्यातली दुर्गा, तुझ्यातली महाकाली जागी कर आणि माझ्या पोरीला संकटातून बाहेर काढ आई. माझ्या पोरीला संकटातून बाहेर काढ. मी पदर पसरते बघ तुझ्या पुढे माझं आई. या माऊलीची हाक आई, काही जागी हो. मी विजयालक्ष्मी तुला गाराणं घालतीये.
माझी तुझ्यावर खूप श्रद्धा आहे, पण ती जर का कायम तशीच राहावी असं जर तुला वाटत असेल ना, तर जागी हो, जागी हो आई, जागी हो. आज माझ्या नाही तुझ्याही मातृत्वाची परीक्षा आहे असं समज. आपल्या लेकीला, शक्तीला जिथे कुठे असेल तिथून सुखरूप घरी परत आण आई, तिला सुखरूप घरी परत आण. माझं आई काही तिला सुखरूप परत आण. साखर घालते तुला ग आई, जागी हो. अवजार मगाशी शंभू महादेवाच्या देवळातल्या पिंडीत जे दिसलं त्याचा आणि या अवजाराचा काही संबंध तर नसेल? शंभू महादेव मला शक्तीपर्यंत पोहोचायचा रस्ता तर दाखवत नाहीयेत ना? त्या दगडावर घाव घातल्यावर शक्तीचा शोध लागेल असं काही असेल का? तसं असेल तर तो दगडही दिसायला हवा. तो कुठे आहे? दूर दूरपर्यंत तसा दगड दिसत नाहीये. काय करू? कुठे जाऊ? कसा शोध घेऊ मी शक्तीचा? काही करून तो दगड सापडायला हवा. शंभू महादेवाने संकेत दिला म्हटलं त्या दगडाचा शक्तीच्या गायब होण्याशी काहीतरी संबंध नक्कीच असणार. पण कुठे सापडेल तो दगड? कुठे शोधू दगड? काय झालं? कुठे जायचंय का? मी सोडू तुम्हाला? तुम्ही आदिशक्ती नमो नमो. यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, पण कुठे? हॅलो, तुमच्याशी बोलतेय मी. हा. कुठे सोडू का तुम्हाला? नाही, नको. रात्र झाली, खूप उशीर झालाय, आजूबाजूला कोणी नाही. घरी जा. इथे असं थांबून काही उपयोग नाही. रात्रीचा काळोख ओसरला की नवा दिवस उजाडतो. आज आपण हरलोय, पण उद्या आपण जिंकू शकतो. नवी संधी मिळू शकते. एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचाच वेळ आहे तुझ्याकडे. काही अघटित घडायला नको. सगळं तुझ्या हातात आहे. शिवा, मी नाही पोहोचू शकत तिथपर्यंत. मर्यादेचं कुंपण ओलांडून मी नाही पोहोचू शकत, पण तू ओलांड. तू जे शोधतोयस ते शोध. जिथे पोहोचायचंय तिथे पोहोचशील.
शिव पार्वतीच तुला मार्ग दाखवती. शक्तीला दिलेली भेटच दाखवेल तुला तिच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग. ऑल द बेस्ट. ओ मॅडम, एक एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचाच वेळ आहे तुझ्याकडे. तू जे शोधतोयस ते शोध. जिथे पोहोचायचंय तिथे पोहोचशील. शक्तीला दिलेली भेटच दाखवेल तुला तिच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग. शिवपार्वती, शंभू महादेव. हे शेट आला. अरे शिवा, कुठं होतास तू? अरे कवा धरणं तुझी वाट बघतोय. आणि हे काय? हे घन कशा पायी आणला? अरे शक्ती सापडली का? नाही सापडली. आज नाही सापडली, पण उद्या नक्की सापडेल. उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची वेळ फार महत्वाची आहे. नाना, तू जाऊन झोप जा. हे पोरा, काहीतरी खाऊन घे की. अरे सकाळ धरणं काय बी खाल्लं नाही तो. नाना, मला भूक नाही रे, तू जाऊन झोप. खा की लेक जा. पोरान अरे काय झालं? लय टेन्शन मध्ये दिसतोस. मस्त रे. हा साहजिक आहे ना. प्रेमाचं जवळचा माणूस असं कधी गायब झाला ना तर अशी अवस्था तर होणारच. पण शेठ, तू हा हातोडा का घरी घेऊन आलायस? हा हातोडा मला वाटेत येताना सापडला. खूप महत्वाचा आहे हातोडा. म्हणजे? मी असंच वाटेमध्ये टेन्शन मध्ये बसलो होतो तर अचानक एक बाई आल्या स्कूटरवरून. बाई? कोण बाई? माहित नाही रे. त्या आल्या आणि डायरेक्ट माझ्याशी बोलायला लागल्या. मला म्हणायला लागल्या की टेन्शन घेऊ नकोस, तू जे काही शोधतोस ते उद्यापर्यंत सापडेल तुला. तिथपर्यंत तू नक्की पोहोचशील. आता घरी जा. आणि निघून पण गेल्या. पण त्या बाईंना कसं माहिती की तू शक्ती मॅडमना शोधतोयस ते? या आधी कधी तू त्या बाईंची शक्ती मॅडम बद्दल बोलला होता का? अरे नाही ना, मी पहिल्यांदाच भेटतोय त्यांना. त्या डायरेक्ट आल्या आणि अचानक बोलायला लागल्या माझ्याशी. कसं शक्य आहे? तुझी आणि त्या बाईंची ओळख पाळख नाही, मग त्या बाईंना कसं माहिती शक्ती मॅडम बद्दल? अरे मगाचपासून मी पण हाच विचार करतो की कोण होत्या त्या.